हरी तुकाराम म्हणे रुद्रा अंजनी प्रिया तुम्हारा अंजनी प्रिया तुम्हारा अंजनी प्रिया तुम्हारा रुद्रा अंजनी प्रिया अंजनी प्रिया अंजनी प्रिया हरे तुकाराम म्हणे रुद्रा अंजनी प्रिया तुम्हारा अंजनी प्रिया तुम्हारा अंजनी प्रिया तुम्हारा रुद्रा अंजनी प्रिया तुम्हारा अंजनी प्रिया तुम्हारा अंजनी प्रिया काय भक्ती त्याच्या वाटा काय भक्ती त्याच्या वाटा हरिभक्तपरायण अनंत महाराज शेंडगे व हरिभक्तपरायण जिरेवाडीचे महाराज. हॅलो बास कमी करा हॅलो
आलो रामदूता रामदूता तुम आलो तुम्हारो रामदूता 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 तुम आलो तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता रामदूता
दाबाव्या मज दाबाव्या सुभटा मज दाबाव्या मज दाबाव्या सुभटा मजदावाया सुभटा मजदावाया सुभटा सुभटा काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती ज्या वाटा मजदावा सुभटा शूर आणि धीर स्वामी काजे तो सादर काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठाला विठाला विठाला
ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा तया रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन त्यांच्या कृपेने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुजी ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी वर्णे तुझे गुणनाम ऐसे प्रेमदी काही कळा मनोजवं मारुतुल वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातोत्मजवन्नरुत्तमुख्यं शिरामदूतं शरणं प्रपद्ये जयाने धर्मजिंतिला जीवरी जयाने धर्मजिंतिला जीवरी तो संभाजी वनमाळी जन्मला निदान छत्रपतीची आकुळी तया चरणी दंडवत विठ्ठला गाते श्रोते विनोद चतुर विनोदे दुच्छिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते हे सकळासी विनवनी करा विठ्ठल स्मरण लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला
करताई बोला मुठी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा करताई बोला मुठी नाम करताई बोला मुठी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा तुम्हाला अगदी माया विनविता तुम्हाला करताई बोला मुठी नाम करताई बोला मुठी नाम विनविता तुम्हाला करताई बोला मुठी नाम करताई नमो नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काही कळात जरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका उभारीला ध्वज तेने लोकाभारे उभारीला ध्वज तेने लोकाभारे उभारीला ध्वज तेने लोकाभारे ज्ञानेश्वर गोपाल देहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल ऐसी चराचरी गिरती जाती ऐसी चराचरी ज्ञानेश्वर गोपाल देहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गोपाल शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मोज दावा व्यासुभटा शुर आणि धीर स्वामी काजे तू सादर प्रस्तुत कीर्तनरूपी शिवेसाठी निवडलेला अभंग स्वानंद सुख निवासी देहूचे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग सगळ्यांच्या पाठातला आणि आज शनिवार मारुतीरायाची उपासना याच्यामुळं चार चरणाचा तुकोबारा यांचा हा अभंग शिवेकरता निवडलेला आहे. किम निमित्तम किम प्रयोजनम संस्कृतमध्ये या कार्यक्रमाचं काय प्रयोजन आहे. हे नैमित्तिक कार्यक्रम आहे आणि नैमित्तिक कार्यक्रम असल्या कारणानं अन्नदान नामस्मरण कीर्तन
आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये श्री क्षेत्र बाबळगाव मारुतीरायाचं अधिष्ठान असलेलं आणि जिथे मारुतीरायाची सेवा अहोरात्र केली जाते ते असं इथं अनुष्ठान मारुतीरायाचं आहे। आणि त्याच्यासमोर या ठिकाणी मला सेवेचा योग आलेला आहे। तुकोबाराया पहिल्या चरणामध्ये शरण जातात। शरण्य रक्षे हा साधू हा उपनिषदामध्ये याची व्याख्या आलेली आहे। शरण शरण हे डबल जे शब्द वापरलेले आहेत, एका शब्दामध्ये शरण विनम्र भावनेनं शुद्ध अंतकरणानं मी तुझ्या जवळ आलेलो आहे। मग तू ज्या वेळेस तुझ्या जवळ आलो त्यावेळेस माझं संरक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे। म्हणून शरणम शरण्ये साधू हा त्या भगवत भक्ताचं रक्षण करणं त्या दैवताचं काम आहे। म्हणून डबल शब्द वापरलेला आहे। शरण या शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणे। म्हणून तुकोबारायांनी सांगितलं की मी तुला शरण आलेलो आहे, तू हनुमंत आहेस आणि तू अंजनी मातेचा सुकुमार आहेस आणि याच्यासाठी तुझ्याकडे मी आलेलो आहे। माझं जीवन असणारं, माझा संसार असणारा आजपर्यंत केला आणि मला तो भगवंत कसा भेटावा तो मार्ग मला या ठिकाणी खूप जणाला विचारलो, पण मार्ग हे मला सापडलं। तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगीशा, मला सांगणारा भेटला नाही आणि ज्यांनी सांगितलं त्याचं मला पटलं नाही, म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे। म्हणून मारुतीराया तू शूर आहेस, धीर आहेस आणि तू ज्याच्या जवळ आहेस, ज्याची भक्ती साधना केली त्याच्यामध्ये तू किंचितही कसूर केलेला नाहीस। तू दास्यत्व नावाची भक्ती केलीस म्हणून तुला प्रभू रामचंद्राचे पाय पाहण्यासाठी मिळाले नव्हे, ते अखंड पायाजवळ तू आहेस आणि मला तेच पाहिजे। म्हणून तुकोबाराया म्हणतात तू दुसरा कोणी नाहीस। वानर व्युत्पत्तीमध्ये त्या ठिकाणी तू जन्माला जरी आलास तरी तू कोण आहेस? तुझा महादेवाचा अवतार आहे, तू महादेव आहेस। म्हणून शास्त्रानं त्यांना महादेवाचा मानसपुत्र मानलेला आहे, पण मारुतीराया साक्षात महादेव आहे। चला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी मारुतीरायाचं वर्णन केलेलं आहे, कोण आहे हे सांगितलेले आहे। ध्वज संभावरी वानरू तोच मूर्तिमंत शंकरू आणि तो हा सारथ्य अर्जुनेशी। विठाला मारुतीरायाचा अवतार महादेवाचा अवतार आहे, रुद्र आहे आणि सामान्य नाही महाराज। 11वा व्याकरणाचार्य म्हणून त्याला शास्त्रानं पदवी दिलेली आहे आणि उपनिषदामध्ये तर स्तुती केलेली आहे। किती त्याची स्तुती करावी तेवढं बलवंत आहे। तुकोबारायांनी स्तुती केली, ज्ञानोबारायांनी नादबाबांनी स्तुती केलेली आहे। असा बलशाली हा मारुतीराया आहे आणि त्याच्याकडे अनन्य भावानं शरण जर गेलं
आणि त्याची साधना शुद्ध अंतकरणानं केली तर आयुष्यामध्ये त्या साधकाला, त्या साधना करणारा जो भक्त आहे त्याला आयुष्यामध्ये संकट येणार नाही, म्हणून त्याला संकट मोचन म्हणतात. विठाला अशा स्तुतीचा बलदंड असणारा, त्यानं कोणतेही काम केलं तरी संत महात्म्याने त्यांना धन्यता दिलेली आहे. तुकोबारायांनी सांगितलं, जाळीली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. वाईट काम करून एखाद्याचं घर जाळून नाही काय करून चांगलं म्हणेल का आपल्याला कोणी? पण तुकोबारायांनी धन्यता दिली. त्याची पार्श्वभूमी, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे हे तुकोबारायांनाच आपल्याला विचारावं लागेल. सुभाषितकाराने उपनिषदाने सांगितलं, मनोजवम मरुतुल्य. कसा तो त्या ठिकाणी आहे, मनापेक्षा वेग त्याचा जास्त आहे, मनापेक्षा जास्त आहे. मनाला तरी विलंब लागल एवढ्या त्याच्यावर चपलत्व आहे, एवढे सेवेमध्ये प्रभू रामचंद्राच्या तो तत्पर आहे. आणि बुद्धीनं तो वरिष्ठ आहे. समय सूचकता, काही माणसं बोलतात, समय सूचकता नसते. आम्ही नांदेडकर कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं महाराज, आणि आता पद्धत निघाली आभार मानण्याची. त्या संयोजकानं आभार मानण्यासाठी सुरुवात केली. हरिभक्तीपरायण घुले महाराज परळी यांना या ठिकाणी आले आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. बोलण्याचा ताळमेळ नाही, काय बोलावं हे कळत नाही. म्हणून मारुतीराया तसे नव्हते म्हणा, बुद्धीमध्ये वरिष्ठ होते. चांगल्याला ते बोलू देत नव्हते. रावणासारख्याला त्यांनी गप्प बसवलं महाराज. असे मारुतीरायाची ख्याती आहे. आणि मारुतीचं वर्णन महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये खूप असं केलेलं आहे. याच्यासाठी रामायण वाचावं लागतं, अंतर्मुख व्हावं लागतं. आणि रामायण वरून कथेपुरतं वाचून कामाचं नाही महाराज. ज्या प्रभू रामचंद्राचा जो सेवक झाला आणि सेवक झाल्यानंतर त्यानं दास्यत्व नावाची भक्ती केली. 9 भक्त्या ज्या सांगितले त्याच्यापैकी दास्यत्व मारुतीरायाने केले. दास्य धर्म
देखिले मनों देखिले दास्यत्व निकट हनुमंते पै केले तव देखिले रामचरण. दास्यत्व शिवा केली, नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंत. नम्र व्हावं लागतं त्याच्या पुढं. म्हणून मंदिराचे दारं लहान असतात त्याच्यासाठीच नम्र व्हावं लागतं. कुठेही नम्र नाही झाला तिथं व्हावं लागतं. आणि नम्र झाल्यानंतर भगवंताच्या जवळ जाता येतं. पण बाह्य नम्र होऊन उपयोग नाही, अंतर्यामी नम्र व्हावं लागतो. अंतर्यामी नम्र व्हावं लागतं. आणि अंतर्यामी नम्र जर झाला तर भगवंताच्या चरणाजवळ तो जातो. म्हणून अंतःकरणातून प्रेम आणि अंतःकरणातून साधना सर्वस्व जीवन मारुतीरायाने प्रभू रामचंद्राला समर्पित केलेला आहे. एक क्षणभर सुद्धा मारुतीराया स्थिर नव्हते महाराज. रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राजवळ. म्हणून हनुमंताचं वर्णन सुंदरकांडामध्ये अतिशय आलेलं आहे. मारुतीरायांना साधना करतो. मारुतीरायाला आपण शेंदूर लावतो. का लावतो याच्या मागे इतिहास आहे. मारुतीरायाला शेंदूर आता कोण्या दिवशी लावायचा काय हे मी सांगत नाही, का लावायचा हे मी सांगत नाही. पण मारुतीरायाला शेंदूर का आहे, केव्हापासून आहे हे पण मी जाता जाता तुम्हाला सांगून जाईल. मी का एक वेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर राजसिंहासन प्रभू रामचंद्र बसले. राज्याभिषेक झाला. मग आपण सत्ता झाल्यानंतर शेवट समारोप करतो. 7 दिवस ज्यांनी सेवा केली, मग भजनी मंडळ असेल कोणी असेल त्याला आपण मान त्या ठिकाणी नारळ म्हणा, पाकिट म्हणा, काहीतरी देतो. म्हणून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जे वेळेस आले त्यावेळेस सगळे वानर सैन्य सुद्धा त्या ठिकाणी आले. सुग्रीवाला, अंगदाला, मारुतीरायाबरोबरच होते. सगळ्यांना दिलं, सगळ्यांना दिलं. वेळ कमी आहे, मी जास्त त्याच्यामध्ये सांगणार नाही. सगळ्यांना दिलं. मारुतीराया बसलेले होते. जे नवरत्नाचा हार होता याला मारुतीरायाने जी सेवा केली प्रभू रामचंद्राची त्याची उत्तीर्ण होणार नाही असं प्रभू रामचंद्रानं स्वतः वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलेलं आहे. पण काही ना काय फुल नाही, फुलाची पाकळी का होईना सेवेचा मोबदला म्हणून द्यावा. पण ज्याच्यामध्ये राम नाही, जो रामाचा नाही, तो कोणा कामाचा आहे? जो रामाचा नाही तो कोणत्या कामाचा आहे? कोणत्याच कामाचा नाही. म्हणून मारुतीरायानं त्या ठिकाणी सीतेच्या गळ्यामध्ये जो आवडीनं प्रभू रामचंद्राने हार दिलेला होता, आता ह्याच्यापेक्षा रत्नाचा हार म्हणजे तो दिल्यानंतर मारुतीनवाई बघितलं, चमकू लागला. एक एक मणी काढून फोडू लागला. रत्नपारखी त्या ठिकाणी जमलेले होते. रत्नपारखी म्हणू लागली, हे याला रत्नाची काय पारख आहे? हे माकडच माकड आहे, म्हणून ह्याला कशाला दिला असेल? त्या रत्नपारखा उठला आणि विचारलं, हनुमंता, एवढा मौल्यवान हार आहे आणि तू असा का करतोस?
का फोडतोस? त्यानं सांगितलं, मारुतीरायानं सांगितलं, यामध्ये मी राम पाहतो, यामध्ये राम जर असेल तर मी जवळ ठेवतो, आणि ज्याच्यामध्ये राम नाही त्याला मी फेकून देतो. म्हणून मारुतीरायाची साधना तशी आहे. म्हणून सांगितल्यानंतर राम नाही, हो राम नाही, फेकून दिला, हार फेकून दिला. त्या रत्न पारख्यानं हनुमंतरायाला विचारलं, महाराज तुम्ही एवढी रामाची सेवा करता, हे तुमचं शरीर नाशिवंत आहे, हे जाणार आहे, याच्यामध्ये राम आहे का? सर्वगती राम देहा देई एका, सर्वगती राम देहा देई एका, सर्वगती राम देहा देई एका, सर्वगती राम देहा देई एका. सूर्यप्रकाश का, सूर्यप्रकाश का, रत्न दे ईश्वर आहे, ईश्वराचा अंश चौकडे आहे. माऊली सुद्धा म्हणतात हृदयामध्ये हृदयात सुद्धा राम आहे. पण मारुतीरायानं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी छाती फाडली महाराज. रोम रोमामध्ये राम होता आणि रामाचं भजन त्या रोम रोमातून येऊ लागलं. एवढी भक्ती असणारी, एवढी साधना, सर्वस्व जीवन समर्पित मारुतीरायानं केलं. म्हणून सीता माता सकाळच्या प्रहारी स्नान संध्या केलेला आहे, देवपूजा झाली. सकाळच्या प्रहारी सीता माऊली असणारी डोकं इचरू लागली. डोकं इचरत असताना मारुतीराया दरवाजामध्ये उभे होते. सीता माऊलीनं कुंकुम तिलक लावला महाराज. कुंकू लिहिलं. पूर्वीच्या काळामध्ये कुंकू होते, आता कुंकू राहिले नाहीत. जुनं सारं गेलं, नवं नवं आलं. कुंकू गेलं, टिकल्या आल्या. टिकल्या आल्या, आता कुंक राहिलंच नाही. संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात, फक्त तेवढ्या पुरतं उपयोगाचं. बाथरूममध्ये गेलं तर ते पायपाला टिकली. अहो टिकली म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे, आणि सौभाग्याचं लेणं असल्यामुळं ते कुठंही टाकता येत नाही. आणि सीता माऊली कुंकुम लिहिलं आणि भांगामध्ये शेंदूर भरवला महाराज. सौभाग्याचं, आपल्या पतीसाठी अखंड असणारं, आयुष्याची मागणी करणारं जे प्रतीक आहे ते भांगामध्ये शेंदूर कुंकू भरलं महाराज. मारुतीराया बघू लागले. मारुतीरायानं म्हटलं, ही पूजा बी नाही. ठीक आहे, सौभाग्याचं लेणं, कपाळावर कुंकू लावलं, ठीक आहे, पण भांगामध्ये शेंदूर का? असं ज्या वेळेस त्याला वाटलं त्यावेळेस राहवलं नाही. मारुतीरायामध्ये गेल्याने सीता मातेला विचारलं, आई हे कपाळावर कुंकू सौभाग्याचं प्रभू रामचंद्राचं कुंकू आहे, ठीक आहे, पण या भांगामध्ये तुम्ही कुंकुम तिलक जे लावलेलं आहे, सिंदूर भरलेलं, याचं कारण काय आहे? सीतेनं उत्तर दिलं, हे हनुमंता, याचा अर्थ असा आहे की तुझ्या रामाला अखंड असणारं आयुष्य लाभावं, अखंड आयुष्य मिळावं, त्याचं प्रतीक म्हणून मी
भांगामध्ये कुंकू भरलेलं आहे, शेंदूर भरलेला आहे. मग एवढ्या कुंकानं जर प्रभू रामचंद्राचं आयुष्य जर वाढत असेल तर मी संपूर्ण अंगालाच त्या ठिकाणी सगळं ते शेंदूर लावून घेतो. किती माझ्या रामाचं आयुष्य वाढेल, केवढी श्रद्धा मारुतीरायाची होती. म्हणून बाहेर आले आणि शेंदूर घेतला आणि सगळ्या अंगाला लावून घेतला. लावून घेतल्यानंतर विचारू लागले काय हे. त्यांनी सांगितलं माझ्या रामाला अखंड असणार आयुष्य लाभावं याच्यासाठी. मग तेव्हापासून प्रथा पडली महाराज मारुतीरायाला शेंदूर लावण्याची. त्याच्या अगोदर शेंदूर नव्हता. मारुतीरायाला तेव्हा त्याने केलं म्हणून आपण आमोशाला शनिवारी मारुतीला शेंदूर लावतो. त्याचं प्रतीक आहे. म्हणून मारुतीला सर्व अंगाला जो शेंदूर आहे ते प्रभू रामचंद्रासाठी त्यानं अंग सगळं भरून घेतलेलं आहे. ही भावना त्याच्या पाठीमागे होती. म्हणून श्रेष्ठ म्हणून तुकोबाराय म्हणतात शूर आणि तू धीर आहेस आणि स्वामीच्या कामामध्ये तत्पर आहेस अशा आशयाचा सेविकता निवडलेला अभंग आहे. म्हणून या ठिकाणी श्री क्षेत्र बाबळगाव सगळी देवाची उपासना करतात, देव पाहण्यासाठी जातात आणि परत येते वेळेस देव होऊनच यावं लागतं बरं का. शास्त्राचा सिद्धांत देव पहावयासी गेलो तेथे देवची ही वृत्ती पाहिजे. म्हणून आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आणि भारोडकार म्हणून प्रसिद्ध आहेत राजारामजी किसनराव जगताप आणि त्यांचं सगळं कुटुंब पारमार्थिक आहे. 2-3 पिढ्यापासून पारमार्थिक ते कुटुंब आहे. मग कोणती तीर्थयात्रा असो, माऊलीच्या सोहळ्याची वारी असो, ते अखंड करतात. म्हणून माझ्या वडिलाची निराशिगा देवा पाठीमागून वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. पाठीमागून वाढ वडिलांना केलं ते पुढं मुलांनी करावा असा शास्त्र सिद्धांत आहे. पण हे कलियुग आहे महाराज. त्रेता द्वापार सत्ययुग गेले ते. म्हणून कलियुगामध्ये फार अवघड आहे. मुलांना संस्कार क्षम बनवणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी शिकू द्या पण संस्कार क्षम मुलगा झाला पाहिजे. ज्या जिजाऊनं छत्रपती शिवरायांना घडवलं महाराज, ज्या शिवरायाला लहानपणी महाभारताच्या रामायणाच्या गोष्टी सांगून मनामध्ये बिंबवलं जिजाईनं आणि छत्रपती सारखा शूर आणि वीर राजा बनवला. हे आईवडिलाचं कर्तव्य आहे. मुलांना संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही गडगंज श्रीमंती कमवताल पण संस्कार हे कमवता येणार नाही, त्याला लावावेच लागतात. म्हणून ही संस्कार क्षम असणारं कुटुंब आहे आणि त्यांचं भाग्य आहे महाराज, भाग्य आहे. 4 धाम यात्रा, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा त्यांनी केली. त्याचं महत्त्व विशेष आहे. ज्योतिर्लिंगाची यात्रा मग शिवपुराणामध्ये जावं लागेल. शिवपुराणामध्ये सगळं ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. 4 जे धाम आहेत आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेले आणि प्रभू रामचंद्राने सुद्धा रामेश्वराची निर्मिती केली. गंगोत्री आहे, बद्रीनाथ, केदारनाथ हे धाम हिमालयामध्ये आहे. ज्ञानोबारायाने याचं सविस्तर ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. आता सगळ्या सुविधा झालेल्या आहेत महाराज, आता सगळ्या सुविधा झालेल्या आहेत. जाता येतं, येता येतं. पूर्वीच्या काळात भयानक अवस्था होती महाराज. पूर्वीचे आजोबासारखे माणसं पंढरपूरला जात झाले तर गाव वाटेला बाहेर गावाच्या 80पर्यंत जात होतं आणि रडत होतो. आहे ना बरोबर. आणि 4 धाम यात्रा म्हणजे
हिमालयामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णव कुठं आहेत? अहो जातानाच भीती वाटते महाराज. भयानक रस्ते आहेत, मोठमोठे उंच पहाड आहेत, आणि ज्याचं हृदय नाजूक आहे तो जाऊ शकत नाही महाराज. अर्ध्यातूनच परत येईल. हरिद्वारापर्यंत जाईल तो, हरिद्वाराच्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणून हे भाग्यवान आहेत. म्हणून वाडवडिलांचा आशीर्वाद आहे. म्हणून जी परंपरा आहे त्यांनी केलेली आहे. चारधाम यात्रा केली. यात्रेचं खूप विशेष महत्त्व आहे. मुक्ती आणि मोक्ष त्याला तिथे गेल्यानंतर आपला भाव समर्पित केल्यानंतर मिळू शकतो असं शास्त्र सांगतो. हे चार धामाचं महत्त्व आहे. मोक्षप्राप्तीसाठी चारधाम करावेत. सप्तपुर्या ज्या आहे, अवेद्या, काशी, अवंती, माया, कांचीपुरम, शिवकांची, त्यालाच कांचीलाच ते शिवपुरम असं म्हटलेलं आहे. तामिळनाडूमध्ये आहे. म्हणून ह्या ज्या सप्तपुर्या आहेत, सप्तपुर्या जर केल्या तर शास्त्रांत मोक्ष होईल. चार धाम केले तर तुम्हाला मुक्ती मिळेल. पुन्हा जन्म नाही, मरण नाही. वेगवेगळं तीर्थाचं महत्त्व आहे. वेगवेगळं तीर्थाचं महत्त्व आहे. वेगवेगळं हे पुऱ्या जे आहे ते महत्त्व आहे. माया हे हरिद्वारला म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. माया, अवंतिका म्हणजे उज्जैन, जे महाकाल, जे शंभूचं महादेवाचं अधिष्ठान आहे महाकाल उज्जैन, तिला अवंतिका ही शास्त्रामध्ये पूर्वी नाव होतं. तिचं बी महत्त्व सांगितलेलं आहे. प्रत्येक क्षेत्राचं महत्त्व आहे. आता हे तुमचं महत्त्व ही विशेष आहे. संत महंताच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे. साधू संताच्या पायानं ही भूमी पुनीत झालेली आहे. म्हणून याचं लक्षण आहे की हे जे भजन कीर्तन होतात याचं लक्षण आहे. ज्या ठिकाणी संत गेलेच नाहीत, साधू गेलेच नाहीत, त्या ठिकाणी आज ही राक्षस आहेत महाराज. राक्षस आहेत. म्हणून संत महात्म्याच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी श्री क्षेत्र बाबळगाव फक्त आम्ही ऐकून होतो. प्रत्यक्ष येण्याचं काम पडलं नाही, परिचय नव्हता. म्हणून आताही या कार्यक्रमासाठी गायक, वादक सर्व मंडळी आलेली आहे. मृदंगाचारी आलेली आहे. कुणाचा परिचय नाही. म्हणून नाव कुणाचं घेऊ नाव? आज भीमराव आप्पा फपाळ त्यांनी सांगितलं. मग थोडा 1 मिनिटाचा परिचय झालता. आमचे गायक बबन महाराज घुगे, चिंचू वडगावकर, गोविंद महाराज शेंडगे, आनंद महाराज शेंडगे, हे जिरेवाडीचे आमच्याबरोबर आलेले श्रीमंत महाराज, आणि रघुनाथ गुरुजी पोळशे, अनंतदेव जोशी, हे सारडगावकडे भारूडकर आहेत, आणि सगळं आप्पासाहेब महाराज कोथिंबिरे. चारधामला धन्यवाद. म्हणून भाग्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात. म्हणून सगळं श्रोत्या मंडळातून सुद्धा या ठिकाणी पारमार्थिक मंडळी आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, रामायणकार आहेत. सर्वांना विनम्र अशी मी विनंती करतो. खरोखरच आपण भाग्यवान आहात. म्हणून कुणाचं नाव आता राहतेच, कुणाला एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहते. म्हणून क्षमा मागून मी बोलतो. गेल्या महिन्यात 11 तर झालेली आहे. मग तुमचे नावं घरी मंडळीनं घेतलेच असतील. मीच घ्यावा असा काही मान नाही. विठाला म्हणून
या ठिकाणी कीर्तन शिवेचा परमभाग्य जे लाभलेलं आहे, आमच्याच गावचे गणेश कुलगुंडे आणि धनंजय मुंडे हे आणि राजारामजी बरोबर भारुडासाठी परिचय आहे. आमच्या इकडेही आलेले होते, काल परवा आमचा सप्ताह होता त्याच्यामध्ये आलेले होते. म्हणून गुण सुभाषितकारांनी सांगितलं, हे विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाला कुठेही जा, गुणवान कुठेही जाऊ जा, त्याला किंमत आहे. जाय तेथे पावे मान, 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 जाय तेथे पावे, जाय तेथे पावे मान, जाय तेथे भले बोलिले वचन, भले बोलिले वचन, जाय तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान, भले बोलिले वचन, बोलिले वचन, जे गुणवान आहेत, कलाकार आहेत, त्यांना कुठेही राजा स्वदेशी पूजते. राजाला त्याच्या देशामध्ये बाहेर किंमत नाही मागत, पण साधूला, संतांना आणि हे गुणवान मंडळी आहे कुठेही जा, त्यांना आदर किंमत देतात. म्हणून हे भारुडकर आहेत, त्यांनी त्यांच्या वतीनं मला निमंत्रण आलं. राजारामजीने सांगितलं पाठीमागं तारीख ठरली होती, पण काही अपरिहार्य कारणामुळं पुढं लांबलं, म्हणून आजचा दिवस त्यांनी ठरवला. म्हणून सेवेसाठी मी या ठिकाणी तुमच्या पुढं उभा आहे. म्हणून वेळ कमी आहे, अर्धा तास शिल्लक आहे फक्त. 1 तास खटवांग राहिलेला होता, तरी त्याची जीवनाची दशा बदलली. एक क्षण जरी त्या ठिकाणी भगवंत स्वरूप झालं तरी खूप जीवनाचा उद्धार. म्हणून या वयामध्ये त्यांनी ही 4 धाम यात्रा केली, सप्तपुऱ्या केलेल्या आहेत, ज्योतिर्लिंगाची यात्रा केलेली आहे. म्हणून याच वयात करायला पाहिजे, पण प्रघात पडलेला आहे. प्रघात तारुण्यामध्ये संसार करावा, म्हातारपणी देव करावा. अहो सगळे इंद्रिय रिकामी होतात, तर पाय चालू देत नाहीत, हात हलत नाही, डोळ्याला काही दिसत नाही, आणि त्यावेळेस परमार्थ कसा करता येईल.
आपुले सहित पाय आपुले सहित पाय तीर्थयात्रे जाय तुको नको तीर्थयात्रे जाय तुको नको गवही सका जवकार आले दुरी पेला तीर्थयात्रे जाय तुको नको तीर्थयात्रे तुको नको जवकार भगवंताने जे शरीर दिलेलं आहे, जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, हातपाय चांगले आहेत, बोलण्यासाठी जीभ चांगली आहे, जिव्हाग्रे लक्ष्मी वसती जिव्हाग्रे मित्र बांधवा, कान चांगले आहेत तोपर्यंत ऐका, कीर्तन ऐका, रामकथा ऐका, श्रीमद भागवत कथा ऐका, भगवंताचं गुणगान ऐका. कान गेले संपलं महाराज. ह्या अवस्थेमध्ये परमार्थ साधू संतांनी सांगितलं आहे, सगळं शरीर ज्या ठिकाणी तुमचं चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ. कथेची सामुग्री देह अवसानावरी कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा कथेची सामुग्री देह अवसानावरी कथेची सामुग्री देह अवसानावरी नको म्हणून परमार्थ साधन करायचं असेल, साध्य करायचं जर असेल तर वय ते सांगितलेलं आहे, पण ते आपण सोडतो आणि संसारामध्ये गुरु पडतो. म्हणून संत हे जगाशी बोलतात, संत हे मनाशी बोलतात आणि संत हे देवाशी बोलतात. ज्या वेळेस संत जगाशी बोलतात त्यावेळेस म्हणतात, ऐक रे जना, ऐक रे जना तुझ्या पोरी माता पुन्हा पंढरी ताराला मना माझी स्मरावा. ऐक रे जना तुझ्या पंढरी जगाशी बोलतात त्यावेळेस सांगतात, ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या खुणा मना माझी स्मरावा. अरे देवदेव करून घे तू. आणि ज्यावेळेस मनाला बोलतात त्यावेळेस म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी मनात हरीशी करुणा येईल तुझी. मनाशी बोलतात, जनाशी बोलतात, मनाशी बोलतात. तू का म्हणे मना तू का म्हणे मना तू का म्हणे
असणारे मनाशी बोलतात आणि देवाशी ज्या वेळेस बोलतात आणि देवा समोर उभा राहतात त्यावेळेस बोलतात तुझी आन वाहीन तुझे आनवाई नगारी देवराया बहु आवडती दिवा पातोनिया बहु आवडती दिवा पातोनिया हे बहु आवडती दिवा पातोनिया बहु आवडती दिवा पातोनिया तुझी आन वाहीन गा देवराया तुझी आन आहे देवाशी बोलताना म्हणतात. तशीच मानवी जीवनात आल्यानंतर आपल्या सुद्धा 3 अवस्था आहेत. या शरीराला 3 अवस्था आहेत. बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्ध अवस्था. ह्या 3 अवस्थेतून आपल्याला जावं लागतं महाराज. म्हणून परमार्थ साधनेला ही 3 अवस्था आहेत. याच्यामध्ये वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेल्या 3 अवस्था भावी राग, मिलन राग आणि विरह राग. वेदांत शास्त्रामध्ये 3 अवस्था सांगितलेली आहे. आता सगळ्यांचं या ठिकाणी विवेचन होणार नाही, फक्त नावं सांगून पुढे जातो. या 3 अवस्था परमार्थ साधनेमध्ये आहेत आणि या 3 साधनेमध्ये सगळं परमार्थ गुंतलेला आहे महाराज. अवस्था गुंतलेली आहे. आणि जो भावी राग आहे त्याच्या 3 अवस्था आहेत. भूतविरह. राग या शब्दाचा अर्थ प्रेम आहे. राग या शब्दाचा अर्थ प्रेम आहे. आणि मिलन राग, विरह राग आणि भावी विरह राग ह्या त्याच्या 3 अवस्था. आणि भावी विरह रागाच्या 10 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये चिंता, जागरण, भय, द्वेष, उद्वेग, प्रलापता, मलिनंगता आणि शेवटची मृत्यू ही अवस्था, ही 10वी अवस्था आहे. आणि परमार्थ साधनेतली 6वी जी अवस्था आहे प्रलात अवस्था, प्रलता असं तिचं नाव शास्त्रानं दिलेलं आहे. आणि तुकोबराय त्या अवस्थेवर आज आरूढ आहेत महाराज, त्या अवस्थेवर. म्हणून भावी विरह देव भेटावा, भेटला नाही, पण भेटण्याची अपेक्षा मनामध्ये झालेली आहे. सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र रुक्मिणीनं ऐकलं महाराज. आणि तो पतिभावा हे रुक्मिणीनं मनामध्ये ठरवलं. तिच्या भावानं लग्न दुसरीकडे जमवलेलं होतं, म्हणून तिला ते पसंत नव्हतं. म्हणून सुदैव ब्राह्मणाला बोलवलं आणि एक 7 श्लोकाचं श्लोक लिहिले आणि सुदैव ब्राह्मणाला पाठवलं भगवान कृष्णाकडे. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी जी देवकार्य आपण म्हणतो तो देवकार्य
गावाच्या बाहेर जी कुलदैवता देवी होती तिथं पूजेसाठी गेलो आणि त्या ब्राह्मणाजवळ भगवंतांनी सांगितलं होतं की मी त्या कुलदैवतेची पूजा करण्यासाठी जात आहे आणि तेवढ्याच वेळेत तुम्ही यावं, आणि नाही आलात तर उपयोग होणार नाही. रुक्मिणीने सांगितलं होतं. पण रुक्मिणीची अवस्था भावी रागाविषयी मी सांगतो आहे. ज्या 3 अवस्था आहेत. पहिली अवस्था देव भेटावा ही जी अवस्था होते, कृष्णमूर्ती मनामध्ये ठसलेली आहे. कृष्णमूर्ती मने स्मरली बाह्य स्थिती मावळली, बाह्य स्थिती मावळलेली आहे आणि अंतःकरण भगवान श्रीकृष्णाच्या लागलेला पाहायला नव्हता. कृष्ण कसा आहे तो फक्त सांगण्यावरून काय त्या भगवंताचं सुंदर होता, सावळा होता असा तो पाहायला त्याच्यावरच मन. म्हणून ही पहिली अवस्था आहे आणि ती अवस्था तिला झाली. चित्त पांडुरंगा धुरते, चित्त पांडुरंगा धुरते, धुरते, चित्त पांडुरंगा धुरते, चित्त पांडुरंगा धुरते, ऐसी दशा येईल माझे अंग, ऐसी दशा येईल माझे अंग, चित्त पांडुरंगा धुरते, चित्त पांडुरंगा धुरते, ऐसी दशा येईल माझे अंग, ऐसी दशा येईल माझे अंग, चित्त पांडुरंगा धुरते, चित्त पांडुरंगा धुरते. अंतःकरण वृत्ती समरस झालेली आहे. अंग झाले रोमांचे तो नेत्री पै बाष्पे दर्पतो, शरीर चळचळा कापत पडे मूर्छित धरणीये, एक मनती धरा धरा एक घालिती वारा. ही अवस्था रुक्मिणीची झाली. कसा ग बाई हरी बिन धीर धरू, 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 रुकना माझला शिशुपाला ते, रुकना त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. एक म्हणू लागली, एक घाली ती वारा, वारा घालू लागली. सर्व अंग दरदर घाम आलेला आहे महाराज. कोणी बाह्यरंग आणि अंतरंग त्या ठिकाणी तिच्याजवळ सख्या उभ्या होत्या. बाह्य दृष्टीनं पाहिलं तर म्हणू लागल्या हिला भूतानं घेरला आहे, भूत लागलेला आहे. म्हणून विष्णू महाभूता हा भूत जबर मोठे गबाई, जबर मोठे गबाई, गबाई भाली धडपण करू गटकाई, भाली धडपण करू गटकाई, जबर मोठे
मोठं ग बाई जबर मोठं ग बाई जबर मोठं ग बाई जबर मोठं ग बाई जबर मोठे ग बाई जबर मोठे ग बाई जबर मोठे ग बाई जबर मोठे ग बाई भूत मोठा आहे हिला म्हणून काहीतरी औषधाना मांत्रिकांना काही अंतरंग जागो त्या ठिकाणी सख्या होत्या त्या म्हणू लागल्या कृष्ण कीर्तीने इला झडपिले कृष्णाची आवडती झाली मनामध्ये कृष्ण तिनं धरला देव धरला म्हणून ही तिची अवस्था झाली आणि ही पहिली अवस्था आहे आणि दुसरी देव भेटला हो पण आपल्या जवळून जाणार संयोग झाला आणि संयोगातून योग झाला जाणार आता म्हणून नाथ बाबांनी एका गवळणीमध्ये तिन्ही या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे तिन्ही अवस्थेचं वर्णन केलं धावत्या ओघानं चालतो वेळ कमी आहे तिन्ही अवस्थेचं वर्णन केलेलं आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस अक्रूर भगवान श्रीकृष्णाला देण्यासाठी आला गोकुळामध्ये आला आणि सकाळच्या प्रहारी गोपी त्या नंद राजाच्या वाड्यासमोर उभा टाकल्या आणि त्या रथाकडे पाहिलं त्याने आणि पाहिल्यानंतर त्या यशोदेला विचारतात महाराज आणि यशोदे सांगते कृष्ण असणारा आज मथुरेला चाललेला आहे हा योग त्या ठिकाणी होणार म्हणून त्या गोपी असणाऱ्या रथाच्या पुढं आडव्या झाल्या महाराज कोणी रथावर चढल्या कोणी पुढं कोणी पाठीमागं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं एवढ्या पुरता माझा अवतार नाही पुढं काम मोठा आहे म्हणून भगवंत उतरले आणि गोपीला पटापट फेकू लागले बाजूला आणि ज्या वेळेस भगवंत जाऊ लागला त्याला मिलन विरह असं म्हटलेलं आहे शास्त्रानं भेटला पण जाणार मुलीचं लग्न लावलं महाराज थाटामाटाट लावलं तोपर्यंत काही नाही सगळे नवे कपडे पाहुण्या रावळ्याला केले आणि मुलगी थोड्या वेळानं आता सासरी जाणार त्यावेळेस ती गाडी जवळ गेली गाव वाट्या लावण्यासाठी मुलीला आलं मुलीनं सगळ्याकडं पाहिलं महाराज आईकडं पाहिलं आईच्या गळ्याला पडून रडू लागली बापाच्या गळ्याला पडून बाबाच्या गळ्याला गावाचे प्रतिष्ठित होते वाट लावण्यासाठी त्यांच्या गळ्याला पडून रडली वियोग होऊ लागला आता आजपर्यंत या ठिकाणी मी लहानाची मोठी झाली सगळ्याचं प्रेम मला मिळालं आता मी चालले आहे हे दुःख तिला त्या ठिकाणी आलं म्हणून ती रडू लागली महाराज तसाच त्या गोपी असणारा भगवंत जाऊ लागला गोकुळातून म्हणून दुःख अनिवार्य झालं म्हणून रथापुढं उभा टाकल्या आणि रडत आहेत आणि तेवढ्यामध्ये भगवंतांनी सांगितलं आता अक्रूरा रथ हाक भगवान रथारूढ झाले आणि रथ निघाला महाराज गेला रथ गेला एका जनार्दनी रथ गेला रथ गेला महाराज ही विरह अवस्था सोडून गोपीला देव
चालले मथुरेला सोडोनिया गोपीला देव चालले मथुरेला सोडोनी गोपीला मथुरेला आक्रोराणे रथ सजविला आक्रोराणे रथ सजविला देव रथामध्ये बैसला आणि 10 पैकी चिंता जागरण ह्या 2 अवस्था. चिंता सारखी रात्रंदिवस कसं होईल काय होईल, जागरण झोप येत नाही हो महाराज. प्रभू रामचंद्र वनात गेले आणि सीतेला घेऊन रावण गेला. सीता अशोकवनामध्ये ठेवली. माझा रात्रंदिवस सारखी त्या ठिकाणी दुःख करू लागली, झोप नाही. म्हणून सखी असणाऱ्या काही रावणानं राक्षसनी तिथं ठेवलेल्या होत्या. म्हणून त्या त्रिजटेला विचारत्या, सांग त्रिजटे राम केव्हा येणार आहे, सांग. म्हणून दुःखित अवस्था झाली आणि सगळं तिनं त्या ठिकाणी दुःख त्याजिले अन्न जीवन त्याजिले फळभोजन त्याजिले सर्व अभ्यंकर सगळं त्याग केला. झोप येत नाही त्या सीतेला. ही अवस्था तिची झाली. केव्हा येईल म्हणून हीच अवस्था तुकोबरायांची सुद्धा झाली महाराज. म्हणून ही 6वी जी प्रलयावस्था जी आहे ती आहे. म्हणून तुकोबरायांनी म्हणू लागली, संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता सेवा. अरे जन्मभर मी संसार केला, देव मला भेटला नाही, काय मार्ग आहे. म्हणून तुकोबराया त्या ठिकाणी विचारी सुटले, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठाव्या असेल तुम्हा कोणा, लागत सो पाया येतो लोटांगणी. सगळ्यांच्या पायावर तुम्हाला सांगा त्याचा पता, पण कोणी सांगणार. पुसावे सिंहेचे वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. ही अवस्था तुकोबांची आहे. म्हणून तुकोबांनी ग्रंथ त्या ठिकाणी सगळे शास्त्र पाहिलेले होते. एकच त्या ठिकाणी मार्ग तो दिसला आणि मार्ग ते सर आले आणि मारुतीरायाच्या पुढे उभा टाकले आणि पहिल्या चरणा चरण चरण हनुमंता 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 रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्ती काय भक्ती आमच्या माता काय भक्ती आमच्या माता काय भक्ती आमच्या माता
अभंगाच्या दुसऱ्या चरणात फक्त विचारणा केली. बाकीच्या अभंगामध्ये, बाकीच्या 2-3 कडव्यामध्ये सगळी मारुतीची स्तुती आहे. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राचा निशिम दास्यत्व निकट हनुमंती केली तवदी केली रामचरण. रामाच्या पायाजवळ त्याची जवळ बसलेला आहे म्हणून तुकोबारायांनी ओळखीलं म्हणून त्याची स्तुती केली. महाराजांनी भक्ती साधनेचा मार्ग विचारला आणि साधना एवढा उत्कंठ झाली, एवढी अवस्था त्यांची झाली की त्यांना चैन पडेना. म्हणून प्रेम असावं. प्रभू रामचंद्र 10वी अवस्था 1 मिनिटामध्ये मी सांगतो, बाकी अवस्थेचं या ठिकाणी वेळ नाही. म्हणून जी मृत्यू अवस्था आहे, शेवटची अवस्था, विरह जो राग आहे, विरह आहे, दुःख आहे. एक आनंदाची जर अति आनंदाची बातमी सांगितली तर कदाचित अटॅक येण्याचा संभव असतो. अति दुःखाची बातमी सांगितलं तर अटॅक येण्याचा संभव असतो. म्हणून प्रभू रामचंद्रानं रावणाला मारलं आणि रावणाला मारल्यानंतर सीतेला निरोप द्यायचा होता. त्यावेळेस सांगितलं एकदम मारलं म्हणून सांगू नका, कदाचित हृदय दाटून जाईल आणि मृत्यू सुद्धा येऊ शकतो. म्हणून अति आनंदाने अति दुःखामध्ये मृत्यू होतो. ही 10वी अवस्था या क्षेत्रातली आहे. म्हणून प्रभू रामचंद्र वनाला गेले. महाराज सुमंत प्रधान सोडून रथ परत घेऊन आला आणि सुमंत प्रधानाला राजा दशरथानं बोलवलं. रिकामा रथ पाहिला महाराज आणि रिकामा रथ पाहिल्यानंतर कौशल्या उभी होती आणि कौशल्या उभी असताना कौशल्या म्हणू लागली, अरे माझा राम असणारा पायानं गेला, पायी गेला रघुनंदन, माझा राम पायानं गेला. म्हणून प्रार्थना करू लागली या सकल विश्वाला, पंचमहाभूताला. कौशल्या म्हणू लागली, अरे माझा राम आहे, हे सूर्यवंशी नारायणा, माझा राघव जातो वनाला. हे सूर्यवंशी दिनकरा, तपू नको रे भास्करा. सूर्याला विनंती केली, अहो धरणी माय बहिणी सांभाळा रे कोदंडपाणी. अहो धरणी माय बहिणी सांभाळा रे कोदंडपाणी. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी हो सगळ्याला विनंती केली या धरणी मातेला, माय हे बहीण तू आहेस, माझ्या रामाला सांभाळ. आणि पुढे ज्या वेळेला दशरथानं तो रथ रिकामा पाहिला, सुमंताला जवळ बोलवून घेतला आणि सुमंता राम कुठं आहे. त्यावेळेस सुमंतानं खाली मान घातली. महाराज डोळ्यातून अश्रू गळू लागले. डळडळा सुमंत रडू लागला. राजा दशरथानं ओळखलं. सुमंताच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर निघत नाही. त्यावेळेस ओळखलं आणि राजा दशरथानं हे राम, हे राम, हे राम, राम राम म्हणून प्राण त्यागला. ही दुःखावस्था, ही शेवटची या परमार्थ क्षेत्रातील ही शेवटची 10 पैकी शेवटची अवस्था आहे. म्हणून तुकोबारायांना माहीत होतं, म्हणून मारुतीरायाकडेच गेले. एवढे त्यांना माहीत नव्हतं का शास्त्र पुराण होतं, पण त्याच्याकडेच का गेले तर त्याची विशेष महती आहे. सर्वस्व जीवन त्यानं समर्पण टाकलेलं आहे. राम ज्या वेळेस शरयू गंगेमध्ये त्या ठिकाणी उडी टाकली, अवतार कार्य संपलं आणि मारुतीरायाजवळ होती. मारुतीला सांगितलं तू चिरंजीव, तू इथेच राहा. आणि ज्या ज्या ठिकाणी रामायण चालू आहे त्या ठिकाणी मारुतीराय उभा असतो. इथं आहे का रामायण चालू आहे? 12 महिन्याचं आहे का नाही? विनंती आहे गावकऱ्यांना, भजनी मंडळांना, रामायण बाबू हो चालू करा.
मारुतीरायाला रामायण ऐकल्याशिवाय गत्यंतरच नाही. आणि तुम्ही जर रामायण नाही लावलं तर मारुतीराय जिथं रामायण आजूबाजूला या पंचक्रोशीमध्ये चालू असेल तिथं रात्रीला तो रामायण ऐकण्यासाठी जातो. याचा पुरावा पाहिजे असेल तर तुळशी रामायण उघडून बघा. म्हणून त्याला रामाशिवाय करमत नाही. रामायणाची कथा ऐकला तर तो त्या ठिकाणी डुलत असतो. आणि रामायण म्हणून विनंती आहे जे वाचक आहेत एकदा सुरू करा. रामायण सुरू झालं की मारुतीराय त्या ठिकाणी कोणी जरी नाही आलं तर तो एकला ऐकतो. त्याला रामकथेची आवड आहे. म्हणून प्रभू रामचंद्रानं जाते वेळेस त्याला सांगितलं, बाबा तू इथं राहा. या मृत्यू लोकामध्ये जिथं जिथं रामकथा असेल तिथं तिथं मारुतीराय उभा आहे. म्हणून चिरंजीव 5 लोक या ठिकाणी चिरंजीव शास्त्रानं सांगितलेले आहे. त्यापैकी एक मारुतीराय आहे. म्हणून मारुतीराय चिरंजीव आहे म्हणून त्याला भक्ती साधना विचारले, दुसऱ्याला नाही विचारले महाराज. म्हणून मित्रत्व आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने अवतार संपवला महाराज किष्किंधेमध्ये, त्या काळामध्ये 3 राज्य होतं. एक लंकेचे राज्य होतं, एक किष्किंधेचं आणि अयोध्येचं. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने अवतार कार्य संपविलं महाराज आणि अवतार कार्य संपल्यानंतर शरयू नदीच्या तीरावर भगवान राम असणाऱ्या जल प्रवेश केला, पाण्यामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस ही बातमी असणारी मित्रत्वाचं नातं कसं असणारी मित्रत्व कसं सांभाळावं हे रामायणामध्ये शिकायचं आहे. वडिलांनी मुलाबरोबर कसं वागावं हे रामायणामध्ये शिकायचं आहे. मुलांनी वडिलाबरोबर कसं वागावं हे रामायणामध्ये शिकायचं आहे. सासूने सुनेला कसं वागावं हे रामायणातून शिकायचं आहे. जगाशी प्रेमानं कसं वागावं हे रामायणातून शिकायचं आहे. अंतर्भूक रामायणामध्ये अंतर्भूत झाला तर त्याला सगळं शिकता येईल. म्हणून किष्किंधेहून सुग्रीव आला. रामानं अवतार कार्य संपलं. सुग्रीव सुद्धा शिल्लक राहील नाही तर माझा राम असणार. जो मित्रत्व होतो त्याच्यासाठी जीवन समर्पित केलं. सुग्रीवानं सुद्धा पळत पळत गेला आणि शरयू नदीमध्ये उडी टाकून दिली. महाराज रामाच्या पाठीमागं तो गेला. एवढं मित्रत्वाचं नातं सुद्धा घट्ट पाहिजे. रक्ताचं नातं घट्ट असेल पण मित्रत्वाचं सुग्रीवानं त्या ठिकाणी निभवलं. म्हणून त्या ठिकाणी हनुमंताला ठेवलं. म्हणून हे सगळं तुम्हाला रामायणामध्ये ऐकायला मिळत असतं. म्हणून तुम्ही भाग्यवान मारुतीरायाची सेवा करता. जागृत ग्राम दैवता आहे. पण रामायण जर नसेल तर मारुतीला अत्यंत दुःख होतं महाराज. म्हणून कळकळीची विनंती आहे की गावकऱ्यांनी भजनी मंडळ जे रामायण प्रेमी आहेत भजनी आहेत त्यांनी रामायण चालूच करा एवढीच माझी विनंती गावकऱ्यांना आहे. म्हणून वेळ संपत आलेला आहे. या ठिकाणी तुकोबारायांनी स्तुती केली आणि स्तुती त्याच्यासाठी स्तुती केल्याशिवाय त्या ठिकाणी काम होत नाही बरं का. अजून बघा कुठेही काही मागायचं गेलं अगर काही पाहिजे वा 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 काय चांगला आहे काय हे आहे काय उदार आहे काय एवढा तुम्ही कसं जमवलं हो तुमच्या बापानं नाही केलं पण तुम्ही केलं भोगतोच मग या चला बैठकी. स्तुतिप्रिय आहे समाज हा स्तुतिप्रिय आहे. तसा मारुतीराय स्तुतिप्रिय नव्हते. तुकोबारायांना माहीत होतं. म्हणून त्यांनी शेवटच्या कडव्यामध्ये सांगितलं तू कुणाचा मुलगा आहेस. तू अंजनीचा मुलगा आहेस. मग तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा. म्हणून आईकडून मुलाची ओळख झाली. कुणाला बापाकडून मुलाची ओळख होती कुणाला मुलाकडून आई वडिलाची ओळख होते. म्हणून जो शूर आहे धीर आहे अशा प्रकारे तो भक्तीमध्ये सर्व श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे तुकोबारायांनी मारुतीरायाची स्तुती केलेली आहे. विठोबा सगळं भजनी मंडळ गावकरी मंडळ आणि विशेष करून कॅमेऱ्यावाले धन्यवाद तुम्हालाही. म्हणून या ठिकाणी केलेली कीर्तनरूपी सेवा
अल्प वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. जे माझ्या बुद्धीला मला पटलं त्या पद्धतीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सर्व गावकरी मंडळ, आमचे राजारामजी जगताप हे कुटुंब सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. असंच आपल्या हातून काम घडावं, अशी सेवा करा. आणि त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या त्याही सावलीसारख्या बरोबर आहेत, कामधंद्यात बी सावलीसारख्या आहेत, यात्रेला जायला बरोबर सावलीसारख्या आहेत. शांताबाई त्यांचंसुद्धा, यांनासुद्धा सगळ्या कुटुंबाला धन्यवाद. त्यांचे मुलंसुद्धा पारमार्थिक आहेत, पकवाज वाजवतात, बरोबर आहे. सगळ्यांना धन्यवाद. म्हणून मला ज्या या ठिकाणी, या क्षेत्राच्या ठिकाणी, या पुण्य पावन क्षेत्राच्या ठिकाणी योग आला म्हणून केलेली शिवा या भगवंताच्या चरणी, मारुतरायाच्या चरणी आणि सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर हरिभक्त परायण आपले